हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा आता ईश्वरीला कळलेलं असतं की अर्णव जो आहे तो सगळी इन्व्हेस्टमेंट नम्रतासाठी करतोय, त्यामुळे आता खूपच छान असं ईश्वरीला वाटत असतं. मग थोड्या वेळाने ईश्वरी अर्णवला किरणबद्दल सुद्धा विचारते. म्हणजेच अर्णव तिला स्वतःहून बोलतो की अजून अजून काही ऐकायचं आहे का. मग आता ईश्वरी शांत न राहता डायरेक्ट किरण या विषयावर हात घालते. ही किरण नेमकी कोण आहे, काय आहे? अच्छा, किरणबद्दल ओळखून घ्यायचं आहे का? थांबा, मी किरणला कॉल करतो. आणि असं बोलून आता अर्णवने किरणला कॉल केलेला असतो. किरण म्हणजे हा एक मुलगा होता आणि हे माहीत नव्हतं ईश्वरीला. ईश्वरीला असं वाटत होतं की किरण म्हणजे ही मुलगी आहे आणि म्हणूनच आता अर्णव त्याला फोन लावतो आणि कामासंदर्भात बोलत असतो. आणि जेव्हा समोरून पुरुषाचा आवाज येतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी एकदमच चकित होते. ईश्वरीला कळतं की आपण कुठे माती खाल्लेली आहे ते, आणि त्यामुळे आता ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. अर्णव म्हणत असतो की किरण, तुझ्या नावावर ना माझ्या बायकोला ना तर थोडा डाऊटच आला की तू मुलगी आहेस की काय. तर त्यावर तो किरणही म्हणतो की मिसेस राजशिर्के, माझ्या बाबतीत ना असं बऱ्याच जणांचं होतं. म्हणजे प्रत्येकाला असंच वाटत असतं की मी काहीतरी मुलगा आहे की मुलगी, त्यामुळे ना आमच्यातही खूप जास्त गोंधळ उडतात. पण बरं झालं मी तुम्हाला ॲटलिस्ट सांगितलं तरी की मी मुलगा आहे, नाहीतर तुम्हीही गैरसमज करून घेतलाच असता की. आता इकडे अर्णवला कळलेलं असतं की खूप जास्त पॉझिटिव्ह आपल्याबाबत आता ईश्वरी होत आहे. म्हणजेच जर ईश्वरीला माहिती नसलं असतं की तो मुलगा आहे आणि ती मुलगी आहे, हेच जर माहिती असलं असतं तर ईश्वरीने काय काय केलं असतं, हाच विचार ना इकडे असणारा हा अर्णव करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता इकडे विचार करत असणारी ईश्वरी ही थोडं डोकं लावत असते आणि तिला मात्र आता कळत नसतं की हे सगळं काय चाललंय, आणि त्यामुळे ना ती थोडाफार का होईना विचार करते. त्याच वेळेला आता अर्णवला ती म्हणत असते की मला एक गोष्ट सांगा, एकदाही ना जर कोणत्या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा. पण एवढं एवढं काय झालं त्याच्यात चिडायला? अगं, मी तर माझ्या क्लायंटसोबत कोणासोबत तर बोलू शकतो ना. नाही, माझ्यासोबत असताना माझ्यासोबत लग्न झालेलं असताना तुम्ही इतर कोणाशी सुद्धा कोणत्या स्त्रीसोबतसुद्धा बोलायचं नाही, कळलं ना. मला नाही आवडत ते. अच्छा, तुला आवडत नाही का? पण त्याचं कारण काय? असं देखील आता अर्णव ईश्वरीला विचारत असतो. तर ईश्वरी आता बोलत असते की त्याचं कारण तुम्हाला नाही माहिती का अर्णव सर, आय एम लव यू. म्हणजेच माझं तुमच्यावर प्रेम आहे हो. का कळत नाही आहे तुम्हाला? खरंच यार, आय रिअली लव यू. असं आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. आणि जेव्हा ईश्वरी एवढं सगळं अर्णवला बोलते ना, तेव्हा अर्णव तर ईश्वरीकडे पाहतच राहतो. आणि त्यानंतर ईश्वरी आता अर्णवला मिठीही मारते. हे सगळं खरं तर ना या ईश्वरीला, या वेळीला पडलेलं स्वप्न होतं. अर्णव म्हणत असतो की तू काय बोललीस मला कळलं नाही. तर आता ईश्वरी अर्णवला म्हणते की आय लव्ह यू अर्णव सर. आणि असं बोलून ना ती मात्र आता अर्णवच्या मिठीतच जाऊन बसते. अर्णवच्या जेव्हा मिठीत ती जाते ना, तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदौर, मी तुम्हाला मगासपासून काहीतरी बोलतोय. त्यावर ईश्वरी भानावर येते आणि इकडे तिकडे पाहू लागते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरीच्या लक्षात येतं की हा तर होणारा आपला भास आहे. वेळेला त्याच्या आता लक्षातही येतं की हिला काय झालंय, ही अशी वेड्यासारखं का वागते. म्हणजेच हिच्या वागण्यात, हिच्या बोलण्यात बरेच बदल दिसतात. पण हे कसे काय, हा विचारच ना इकडे मात्र अर्णवच्या मनामध्ये येत असतो. पण इथे ईश्वरी इतकी हॅप्पी झालेली असते ना की आता तिला कळलेलं असतं ना की तो किरण नेमका कोण आहे ते. आणि म्हणूनच ना ती आता आपली ओढणी वगैरे घेऊन रूममध्येच नाचत असते. अर्णव सर, पहिल्यांदा ना मला काही वाटायचं नाही, मला काही फरक पडायचा नाही. पण आता ना मी तुमच्यावर प्रेम करते, तुम्हाला माझा नवरा मानते ना. त्यामुळे तुम्ही जर इतर कोणाबरोबर असाल ना तर त्या गोष्टी मला ना सहन होत नाही हो. असंच आता ती एकटीच बडबडत असते. कारण तिला ना आता अर्णव खूप जास्त जवळचा, तिचा एकदम साथीदार वाटत असतो. आणि त्यामुळे अर्णवबरोबर कोणी दुसरं असेल तर तिला ते बघवत नसतं, त्रास होत असतो. म्हणूनच ती आता हे सगळं करत असते. पण जेव्हा आता ईश्वरी रूममध्येच आपली ओढणी घेऊन अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत पळत असते ना, तेव्हा आता अर्णव तिला म्हणत असतो की फक्त
किरण हा मुलगा आहे हा कळल्यानंतर इतका आनंद झाला आहे. काय चाललं आहे का ईश्वरी तुझं? मग ईश्वरी काही नाही असं म्हणते आणि झोपायची तयारी करते. आता ईश्वरीचं जे काही चालू असतं ते अर्णवला कळत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सगळीजणं नाश्ता करण्यासाठी बसलेली असतात. पण राकेश काही तिथे नसतो, कारण राकेशला ऑलरेडी ना त्या अंजलीनं फार्म हाऊसवर पाठवून दिलेलं होतं. का तर तो तिथे सुरक्षित राहील म्हणून. इकडे मात्र आता काल घडलेला सगळा प्रकार म्हणजेच राकेशला झालेली मारहाण आणि त्यानंतर राकेश हा सगळा काही प्रकार जेव्हा अंजलीला सांगतो तेव्हा मात्र अंजली कालपासूनच खूप जास्त डिस्टर्ब होती आणि अंजलीचं जेवणाकडे म्हणजेच नाश्त्याकडे सुद्धा लक्ष नव्हतं. या सगळ्या गोष्टी आजीच्या लक्षात येतात. म्हणूनच आजी आता विचार करते की काय झालं असेल या अंजलीला. म्हणूनच ती अंजलीला विचारायचा सुद्धा प्रयत्न करते की अंजली, काही चाललंय का डोक्यात? तू एवढी टेन्शनमध्ये का दिसते? काही प्रॉब्लेम आहे का? तर तसं असेल ना तर तसं सांग. अशी मनामध्ये ठेवून कुळत राहू नकोस. त्याच वेळेला आता इकडे असणारा अर्णवही तिला विचारतो की काय झालं आहे ताई? मी मगाचपासून बघतोय तुझं खाण्याकडेही लक्ष नाही आहे. कसला विचार करतेस? इतका त्रास होतोय का कसला तुला? सांग ना, काही प्रॉब्लेम आहे का? असं देखील अर्णव आता विचारतो. त्याच वेळेला अर्णवला आता डायरेक्टली अंजली पैशाबद्दलच विचारते. अर्णव, हो थोडं टेन्शन आहे. खरं तर मला 10 लाख रुपये हवे आहेत. अर्णवला आता तिनं असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता अर्णव म्हणत असतो की काय झालं आहे 10 लाखसाठी? मग आता 10 लाख रुपये ना मला ना यांना द्यायचे आहेत. काल ना गुंडांनी ह्यांच्यावर खूप जास्त मोठा हल्ला केला. खरं तर ह्यांनी एक केस घेतली आहे. त्या केसमध्ये त्यांना समोरच्या माणसाला पैसे मिळवून द्यायचे आणि त्यामुळेच ना यांच्यावर ते गुंड हल्ला करतात. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकदमच विचित्र घडतात. पण मला यांनी सांगितलं आहे की तुझ्याकडनं पैसे मागायचे नाहीत आणि म्हणूनच ना मला नको वाटतं हे सगळं. पण मला नाही राहवलं, कारण ह्यांना होणारा त्रास आणि या सगळ्या गोष्टी ना मला नको वाटत होत्या. म्हणूनच मी त्यांना म्हटलं की तुम्ही नका, तुम्ही राहू द्या, मी बोलते अर्णवसोबत आणि मी म्हणूनच तुझ्याकडे आलेली आहे. प्लीज ना अर्णव, मला 10 लाख रुपये तू व्याजाने देशील का? प्लीज, ते काही असेल ते बोल मला, मी देईन तुला पैसे, पण प्लीज ना असं करू नकोस, असं देखील आता म्हटलं जातं. आता अंजली अर्णवला काल रात्री घडलेला प्रकार सांगते. म्हणजेच यांच्यावर अचानक कोणीतरी हल्ला केला आणि ते गुंड म्हणजेच ना यांनी एक केस हाताळायला घेतली आहे आणि त्यामुळेच ना हा सगळा प्रकार झाला आहे. या गुंडांनी येऊन यांच्यावर वार केला, हल्ला केला, अक्षरशः त्यांचं थोबाडही फोडलं. एवढी बेकार अवस्था ना मी कधीही त्यांची झालेली पाहिली नव्हती. खूप जास्त त्यांना मारहाण केलेली आहे. अगं मग जिजू ती केस सोडून का देत नाहीत? मी तरी कसं बोलणार नाही यांना? मला याच गोष्टी कळत नाहीत की यावर मार्ग कसा काढायचा. यामुळेच ना मी थोडी टेन्शनमध्ये आहे. आता इकडे ईश्वरीला समजून जातं की हे सगळे पैसे ना त्या गुंडांना द्यायचेत, म्हणूनच हा राकेश कसे तरी कारण काढून मागत आहे. पण यावर सुद्धा यांच्याकडे चांगलं सोल्युशन असतं. म्हणजे ईश्वरीही विचार करते की काही झालं तरी या माणसाला आपण हे सगळं काही मिळू द्यायचं नाही, कारण या माणसाने आधीच ते पादुकासुद्धा गायब केल्या होत्या आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घरातून चोरायचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण तरीसुद्धा हा सगळा प्लॅन आहे ना ईश्वरीने आणि अर्णवने मिळून फ्लॉप केलेला होता आणि आता हे नवीन ट्रम्प कार्ड वापरून तो आता या सगळ्या चाली खेळत होता. अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही बरोबर माहिती होतं की हे सगळं काही कसं उधळून लावायचं आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टीला उधळून लावायचं काम ना बरोबर इकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी करत असतात. म्हणजेच ना अर्णव आता बोलत असतो की माझ्याकडे ना एक चांगलीच आयडिया आहे, ज्यामध्ये ना आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी घडतील. म्हणजेच कशा? तर आता बघ, ही जी केस आहे ती राकेश जिजूने घेतली आहे, पण या सगळ्या गोष्टी राकेश जिजूंना जमत नाही आहे आणि त्यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. माझ्याकडे एक सिनियर वकील देशमाने आहेत, त्यांना ही केस द्यायला सांगायची. मग ती ही केस ते लढतील आणि त्यामुळे आपल्याला ना टेन्शनच नाही राहणार आणि ह्यांच्या डोक्याचं टेन्शनही निघून जाईल. बरोबर अर्णव, तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे. मी ना एकदा ह्यांच्याशी बोलतेच, म्हणजे ना त्यांना सांगते की तुम्ही ही केस सोडून द्या, ती केस देशमाने वकील यांना द्या. मग देशमाने वकिलांकडे काही गुंड आणि जरी आले ना तर त्यांच्याकडे सिक्युरिटी खूप जास्त टाईट आहे, त्यामुळे त्यांच्यावर कोणताही हल्ला होणार नाही, जसा आपल्या जिजूंवर होतो तसा. त्याच्यामुळे ना जिजूंनी ही केस सोडून द्यावी आणि ती केस दुसऱ्याला देऊन टाकावी, असं देखील आता डायरेक्टली ठामपणे तो बोलत असतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तरी म्हणत असते की पण आपले जावई बापूसुद्धा वकीलच आहेत की.
अगं पण वकील असून उपयोग काय आहे? जर एवढा त्रास होत असेल तर का जावई बापूंनीच त्रास सहन करायचा? आणि तसंही बघितलंस ना आता ते गुंड कसेही काही करतायत. हो हो, बरोबर आहे बघ अर्णव तुझं. मी ना एकदा ह्यांच्याशी बोलतेच, यांना सांगतेच तुम्ही बरं ही केस सोडून द्या म्हणून. मी आताच ना ह्यांच्याशी बोलते. आताही मी त्यांना ना लपवून राहायला सांगितलं आहे आपल्या फार्म हाऊसवर. उगाच ना त्यांना त्रास नको ना म्हणूनच ते फार्म हाऊसवर लपून बसले आहेत. आता काही झालं तरीसुद्धा त्यांना ह्या गोष्टी सांगायला हव्यात. केस सोडून दिली ना त्याने की सगळीच प्रश्न सुटतील. मग आता अर्णव आणि ईश्वरीने जी काही चाल खेळलेली असते ना हे पैसे मिळू न देण्यासाठी, ती भयंकर असते. आणि त्यामुळेच ना खूप जास्त आनंद आता मात्र झालेला असतो इकडे असणाऱ्या अर्णव आणि ईश्वरीला आणि सोबत मामाला सुद्धा. आता अंजलीला ह्या सगळ्या गोष्टी पटतात. मग अंजली ही अर्णवला म्हणते की तू बोललास ना ते एकदम परफेक्ट आहे. मी आता हे सगळं जाऊन ना एकदा बोलून घेते, म्हणजे ना ह्यांनाही समजावेल आणि ह्यांनाही सांगेल की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, आपण ह्या सगळ्या गोष्टी नको करायला. मग मला ही सगळं पटलेलं आहे. अंजली लगेचच फोन करायचा म्हणून आतमध्ये निघायला जाते. दुसरीकडे आता वल्लरीसुद्धा यांच्यासोबत डायनिंग टेबलवर बसलेली असते. वल्लरीच बसलेली असताना अचानकपणे वल्लरीला कॉल आलेला असतो. वल्लरीला त्या स्क्रॅप डीलरचा कॉल आलेला असतो, कारण त्याच्याकडे जी पेटी असते ती पेटी खरं तर तिने शोधून आणायला सांगितलेली असते. आणि ती पेटी शोधण्यासाठीच खरं तर सांगितलेलं होतं. आणि त्या स्क्रॅप डीलरचा आता कॉलही आलेला होता, कारण त्या स्क्रॅप डीलरला ना आता तो बॉक्स मिळालेला होता. आणि म्हणूनच त्याला ही गोष्ट लगेचच्या लगेच वल्लरीला सांगायची होती, कारण वल्लरीना ही त्याला भरपूर पैसे देणार होती. वल्लरीने तसं त्याला सांगितलेलं होतं आणि म्हणूनच त्याने काही झालं तरी हा बॉक्स शोधून काढलेला होता. दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टींना परफेक्ट अशा जमलेल्या असतात, म्हणून मामा खुश असतो. मामा आता अर्णव आणि ईश्वरीला बोलत असतो की तुम्ही एकदम काम फिटच केलेलं आहे, म्हणजे काही सोल्युशन दिले ज्यामध्ये ना ह्यामध्ये काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटत होतं की या सगळ्यामध्ये जावई बापूंना त्रास होईल, पण यावर तुम्ही मस्त सोल्युशन दिलेलं आहे. आता जावई बापूंना काहीही त्रास होणार नाही, म्हणजे जावई बापू एकदम रिलॅक्स राहतील. मस्तच कल्पना दिली असं बोलून ना आता कौतुक केलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं जातं तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं ईश्वरी ही विचार करतच असते, बरं झालं फायनली त्यांना पैसे न भेटण्यासाठी आपण जे केलं ती एकदम भारी आयडिया होती. पण आता पुढे आपल्याला बघायला हवं की आता अजून नवनवीन काय प्लॅनिंग करतोय ते. तर दुसरीकडे वल्लरीला कॉल आल्यामुळे वल्लरी तिथून तर निघून गेलेली असते. पण आता खूप जास्त संशय ना इकडे असणाऱ्या मामांना सुद्धा येत असतो. आणि म्हणूनच ना मामा आता विचार करत असतात की हिचं नेमकं चाललंय तरी काय. पण हिचं जे काही चाललंय ना ते शोधून काढायला हवं. तर स्क्रॅप डीलरने आता कॉल करून सांगितलेलं असतं की तुमचा तो बॉक्स आहे तो मिळाला आहे. खरंच का? बरं झालं तुम्ही तो शोधून काढला. मला किती दिवस तो बॉक्स हवा होता. चला फायनली तो बॉक्स भेटला. आता कुठे जाऊन त्या वल्लरीचा जीव भांड्यात पडला होता. पण आता हे सगळं बोलणं ना इकडे असताना या मामाने ऐकलेलं असतं. मामाला आता बघायचंच असतं की एवढं त्या बॉक्समध्ये आहे तरी काय, म्हणजे ही एवढी त्या बॉक्ससाठी आतुर का झाली आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा जाणून घ्यायच्या असतात. आणि म्हणूनच आता मामा विचार करतो की काही झालं तरी या वल्लरीचा पाठलाग करायला हवा, त्याशिवाय आपल्याला जे हवं ते कळणार नाही आहे. आज माझ्यावर काय वेळ आलेली आहे बायकोचा पाठलाग करायची, असं देखील आता एकटाच इकडे मात्र मामा बोलत असतो. दुसरीकडे हातात पत्रिका घेऊन बसलेली आजी विचार करत असते. म्हणजेच तिला कळत नसतं की काय चाललंय नेमकं. तिच्या डोक्यात ना काहीच प्रकाश पडत नसतो. म्हणजेच ना एका पॉईंटला ती विचार करत असते की आधी मला असं वाटलं होतं की या घरासाठी ही ईश्वरी परफेक्ट नाही आहे, म्हणजे गुरुजींनी ज्या पद्धतीने भाकीत सांगितलं होतं त्याचा विचार आता ती करत असते. पण आता आलेल्या या गुरुजींनी जे भाकीत सांगितलेलं असतं ना ते सुद्धा एकदम भयंकर असतं. म्हणजेच त्या गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं होतं की नाही, तुमचं काहीतरी चुकतंय. तुमच्या घरात जी लक्ष्मी आहे ना त्या लक्ष्मीचा तुम्ही स्वीकार करायला हवा. हे आताच्या गुरुजींनी सांगितलेलं बोलणं त्याला आठवतं. आणि त्याच वेळेला आधीचे गुरुजी आले होते, त्यांनी सांगितलं होतं की ही मुलगी तुमच्या घरात जराही पटण्यासारखी नाही आहे, म्हणजे तुमच्या घराचा नुकसान होईल, वाटोळ होईल, चिंटूचं आयुष्य बर्बाद होईल, हे सुद्धा त्या गुरुजींनी सांगितलेलं होतं. मग आता गुरुजींच्या बोलण्याचा विचारच आता मात्र इकडे असणारी आजी करत असते. आजी म्हणत असते की सगळ्या काही गोष्टी बरोबर घडत आहेत, म्हणजे ईश्वरी या घरची सून म्हणून बरोबर आहे, बेस्ट आहे, हे आता आजीला कळलेलं असतं. आणि म्हणूनच आजी त्या विचारांमध्ये हरवून गेलेली असते. म्हणजे नेमकं काय आहे काय नाही याचा काही बंदोबस्त तिला लावता येत नसतो. आणि त्यामुळेच ना ती विचार करत बसलेली असताना तिथे आता
येते. अंजली म्हणत असते की मी गोळ्या कशा घेऊ सांग ना ग आजी. आणि तेवढ्यातच ना आजी विचारात दिसते. आजी टेन्शनमध्ये दिसल्याबरोबर आता तिला मात्र विचारलं जातं की काय झालं आहे, काय ग आजी अशी काय करतेस, कोणत्या विचारात हरवलीस. मग आजी तिच्या मनात पडलेल्या प्रश्नांबद्दल बोलत असते की बघ ना, मला ना सध्या ना ईश्वरीकडे बघून कळतंय की ईश्वरी आपल्या घरासाठी योग्य आहे आणि ते गुरुजींनीही सांगितले. पण आधी तुला माहिती ना, ते गुरुजी आले होते, त्या गुरुजींनी ईश्वरीबद्दल काय भाकीत केलं होतं ते, त्यामुळेच ना मी थोडं टेन्समध्ये आहे असं आता आजी बोलत असतात. आणि तेवढ्यातच ना इकडे मामा आलेले असतात. मामांना आता वल्लरीचा पाठलाग करायला जायचा असतो, म्हणूनच मामा आता सगळी तयारी करून बाहेर निघत असतात. आणि त्याच वेळेला आई तुला काही लागलं तर आकाशला सांग, मी पटकन ना बाहेर काम आहे ते करून उरकून येतो, बाकी इम्पॉर्टंट काही नाही ना असं देखील आता विचारलं जात असतं. नाही, माझं खरं तर ना एक खूप मोठं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे, ते तूच करू शकतोस. विचारतो आता झालंय काय नेमकं सांगशील का, म्हणजे तू सांगितल्याशिवाय मला काहीच कळणार नाही आहे, प्लीज जरा सांग काय झालं आहे ते. तर आता मामाला सुद्धा सगळी घडलेली हकीकत सांगण्याचं काम ना इथे असणारी ही अंजली करत असते. दुसरीकडे आता अर्णव कामाला जायला निघालेला असतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की अर्णव सर आज जायलाच हवं का. अर्णव म्हणतो की हो जायला हवं, कारण महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग सोडून चालणार नाही. आणि त्याच वेळेला तो शर्टाची बटणं लावत असतो, पण त्यावेळेला शर्टाचं बटन आहे ना नेमकं त्याचं तुटलेलं असतं. मग ईश्वरी म्हणते त्यासाठी शर्ट कशाला बदली करताय, मी आहे ना, मी तुम्हाला बटन लावून देते. अर्णव म्हणतो काय, अरे वा, आपलं नशीब तर भलतंच जोरावर दिसतंय. अर्णव असाच विचार आता करत असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरीला तो हे देखील विचारतो की मागे असंच एकदा बटन तुटलं होतं, तेव्हाही मी तुला म्हटलं होतं, पण तेव्हा तू मला हे बटन लावून दिलंच नव्हतंस मी सिंदर, मग आता का लावून देतेस. मग आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की ते काय ना, तेव्हा मला राग आला होता आणि तेव्हा मला ह्या गोष्टी नव्हत्या मान्य, म्हणून मी तुम्हाला नाही लावून दिलं होता. आणि जर मी आता तुम्हाला बटन लावून देत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मी तुम्हाला नवरा मानत नव्हते, पण आता मी तुम्हाला नवरा मानायला लागली आहे. असं बोलून असता ती आता अर्णवला ते बटन लावून देत असते. त्याच वेळेला मुद्दामुन्ना अर्णव आवाज करतो की त्याला सुई लागली आहे असं. मग ईश्वरी म्हणते की काय झालं. अर्णव म्हणतो काही नाही, असंच सहज म्हणून थोडी मस्करी. मग ईश्वरी त्याला बटन वगैरे लावून देते. आणि त्याच वेळेला अर्णव हा तिच्याकडे पाहत असतो. अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीचा मूड एकदम भारी आहे, एकदम छान आहे. मग आजच ही वेळ आहे की आपल्या मनातलं ईश्वरीसमोर बोलून टाकावं. म्हणूनच आता तो ईश्वरीला म्हणत असतो की आज संध्याकाळी माझ्यासोबत डिनर डेटला येशील का. त्यावर अर्णव म्हणतो, अर्णवने हे सगळं म्हटल्याबरोबर ईश्वरी त्याला म्हणत असते की काय आज मध्येच हे सगळं. अर्णव म्हणतो की हो सहज, आज जरा कामं लवकर झाली की जाऊ आपण. मग ईश्वरी म्हणते की चालेल ना. ईश्वरीच्या मनातसुद्धा आता प्रेमाचे वारे तर वाहतच असतात. ईश्वरीलाही अर्णवला आता लवकरात लवकर आपल्या मनातलं प्रेम सांगायचं असतं, पण त्यासाठी ईश्वरीचे बरेच प्रयत्न सुरू असतात. पण ईश्वरीला कळत नसतं की कसं रिॲक्ट व्हावं, कसं सगळं मॅनेज करावं. म्हणूनच आता ईश्वरी थोडा विचार करत असते. आणि त्याच वेळेला ना ईश्वरी अर्णवला बटन लावून देत असताना मुद्दामुन्ना ती आता त्याला सुई टोचते. जी तिने सुई आधी टोचली नव्हती, पण आता तिने ती सुई टोचल्याबरोबर आता मात्र अर्णव जोरात आऊ असं ओरडतो. त्यावर ईश्वरी म्हणते सुई टोचल्यावर असाच आवाज येतो, कळलं का. असं बोलून मुद्दामून ती त्याला आता चिडवू लागते. आणि त्याच वेळेला आता बटन वगैरे ती व्यवस्थितपणे लावून देते. आणि आता अर्णव जो आहे तो पूर्णपणे तयार छान झालेला असतो. आणि अर्णव आता तयार होऊन जायला निघतो. असताना अर्णव तिला हेही म्हणतो की जे काही लोकेशन असेल ना मी ते तुला पाठवतो, तू तयारीत राहा. मग आता ईश्वरी खूप जास्त हॅप्पी असते. ती विचार करते की चला, मला फायनली हे घेऊन जाता येत म्हटल्यावर आता मला तर खूपच जास्त बरं वाटते. आता अर्णव आणि ईश्वरी पोचलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी जेव्हा आता पोचतात ना, तेव्हा ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहत असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की आज सहज म्हणून आणले ना मला इथे. अर्णव म्हणतो की हो, पण अर्णवच्या मनात आता प्रेमाबद्दलचं असतं, म्हणजेच अर्णवला आता प्रेम व्यक्त करायचं असतं आणि यासाठी तर खास तो तिला घेऊन आलेला असतो. त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की सर तुम्हाला काही बोलायचं आहे का, बोला ना.
अर्णव मात्र शांत असतो. त्यानंतर अर्णव बोलायला सुरुवात करणार तितक्यातच अर्णव ज्या कॅफेमध्ये गेलेले असतात ना, तिथे अर्णव आणि ईश्वरीसारखंच एक कपल आलेलं असतं, जे मनातून अजूनही व्यक्त होत नसतं. तर आता ईश्वरीच्या समोरच हा सगळा राडा होत असतो. तो मुलगा त्या मुलीला म्हणत असतो की आता तू शांत राहणार आहेस का? शांत राहून कसं समजणार आहे? मग आता ईश्वरीचा सुद्धा आवाज चढतो आणि ईश्वरी त्या दोघांमध्ये जाते आणि ईश्वरी त्या दोघांमध्ये जाऊन आता त्यांच्यासोबत भांडण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच काय, तर आता ती त्यांना सांगत असते की अय काय चाललं आहे? एकदा जर मुलीला कळतंय, तुम्हा लोकांना कळते की मुलीला कळत नाही आहे, तिला बोलता येत नाही आहे, तर तुम्हाला बोलून व्यक्त होता येत नाही का? त्यासाठी प्रत्येक वेळेला मुलीनेच बोलायला हवं का? तुम्हाला काय होतं बोलायला? असं देखील ईश्वरी आता बोलत असते. आता अर्णवसुद्धा या भांडणात पडतो आणि त्यानंतर ईश्वरीला तो बाजूला घेऊन येतो. आता त्यानंतर ईश्वरी थोडी अर्णववर चिडलेली असते आणि अर्णवला मात्र ती म्हणत असते की मला ना हे पटत नाही आहे, जे असेल ना समोरच्याच्या मनात ते बोलून टाकावं, सारखं कुडत बसू नये. मग आता अर्णव तिला बोलायला जाणार, इथे मात्र ईश्वरी भडकते आणि ईश्वरी रागात निघून जाते. अर्णव म्हणतो काय यार ही अशी काय करते? हिला मी आता आय लव्ह यू बोलत होतो ना, मग ही उठून जायची हिला काय गरज? देखील आता अर्णव बोलत असतो, पण इथे ईश्वरी कुठे ऐकते? ईश्वरी तिथून निघून जाते. मात्र आता अर्णव ईश्वरीसमोर कसं प्रेम व्यक्त करेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.